आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे खूप कामं असतात आणि कामाची गडबड आणि त्यात टिफिने बनवायचा. तर मी म्हटलं आज पटकन बटाट्याची भाजी करू, कारण की ती भाजी कसं बटाटे एकीकडे लावून दिले, कणिक भिजवली आणि पटकन होईल आणि सोपी होईल. म्हणून मी बटाट्याची भाजी करण्याचं ठरवलं आणि मस्त चमचमीत अशी छान बटाट्याची भाजी केली. तुम्ही पण नक्की करून बघा बरं का. नमस्कार, शुभ सकाळ. आज वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमेच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण वडाची पूजा करण्यासाठी चाललोय, तर तुम्ही माझ्यासोबत या आणि व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. वटवृक्षाच्या पूजेला जायचं होतं, त्याआधी आमच्या बाजूला छान गजाननाचं खूप मोठं मंदिर आहे. तर आम्ही आधी तिथे दर्शनाला गेलो, दर्शन घेतलं, तुळशीचं दर्शन घेतलं आणि मंदिरात गेलो. मंदिरात खूप छान, आज गर्दी पण कमी होती, गुरुवारच्या दिवशी खूप गर्दी असते. पटकन आमचं गजानन महाराजांचं दर्शन झालं, प्रसाद घेतला आणि विठ्ठल रुक्मिणीचं इथं खूप छान मूर्ती आहे. तर मी नेहमी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जात असते. पहिले रुक्मिणीची ओटी भरली आणि मग नंतर मी वटवृक्षाच्या पूजेला गेलेली आहे. आम्ही आधी जिथं वडाच्या पूजेला जायचो ना, तिथं खूप मोठं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं. तर आम्ही पूजा झाली की नेहमी विठ्ठल रुक्मिणीला म्हणजे ओटी भरायची आणि नंतर आम्ही घरी यायचो. तर आज आम्ही वटवृक्षाच्या पूजेला जिथं जाणार आहे तिथं मंदिर नव्हतं, तर आम्ही पहिले मंदिरात गेलो, विठ्ठलाचे दर्शन घेतलं, रुक्मिणीची ओटी भरली, गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. आमचं छान शांततेत दर्शनही झालं आणि त्यानंतर आम्ही वडाच्या पूजेला आलो. वडाच्या पूजेसाठी आमच्या इथे गार्डनमध्ये यावं लागते. आता आपण गार्डनला आलोय, इथे छान वडाचं झाड आहे. आम्ही सगळेजणी मिळून इथंच पूजा करतो. चला तर आम्ही कशी पूजा करतो मी तुम्हाला दाखवते. आम्ही गार्डनमध्ये मस्त वडाच्या पूजेसाठी गेलो होतो, तर माझ्या सगळ्या मैत्रिणी तिथं आल्या होत्या. आम्ही सगळ्यात आधी वडाला दूध पाणी वाहलं, त्यानंतर छान ओटी भरून घेतली. त्यानंतर कापसाची जी वाती केलेल्या होत्या त्याची आम्ही आरती केली, अगरबत्ती लावली आणि वडाच्या वृक्षाचे 7 फेरे मारून छान एकमेकींच्या ओट्या भरल्या आणि अशा प्रकारे आम्ही आमची वटपौर्णिमा साजरी केली. खूप छान वाटत होतं, खूपच मस्त वाटत होतं. आज वातावरणही खूप छान होतं, पाऊसही नव्हता, त्यामुळे एकदमच छान वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही तिथं थोडेसे फोटोशूट वगैरे केले. सगळ्याजणी सोबत असले की फोटो काढायलाही खूप छान वाटते आणि आज सगळ्यांनी छान आवरलेलंही होतं. रोज तर आपल्या घाईगडबडीत काहीच होत नाही, पण आज आम्ही निवांत वेळ काढून गेलो आणि खूप छान फोटोशूट केलं, त्यामुळे आज आम्हाला खूपच छान वाटलं. आता वडाची पूजा वगैरे झाली, मंदिरातूनही आम्ही घरी आलेलो आहे. मिक्सरचं पॉट घेतलं, आता आपण फराळाची तयारी करतोय. मिक्सरचं पॉट घेतलंय, त्यात 2 मिरच्या टाकल्या आणि ही भगर मी भिजत घातली होती, तर ही भगर यात टाकून घेतेय. यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडासा 2 ते 3 चमचे एवढा दाण्याचा कूट ॲड करायचा आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. आपण मस्त याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. हे छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. एकीकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, पॅनवर थोडंसं तूप टाकायचं. तुपाऐवजी तुम्ही तेलही टाकू शकता. तुम्ही उपासाला तेल तूप जे खात असले ते टाका. पॅन थोडासा गरम झाला की त्याच्यावर आपण छान हे धिरड तयार करून घ्यायचं. काय बनवते ग? उपासाचं धिरड अशी टाका, बघू कशी लागते त्याची टेस्ट. छान, खूप छान डोसाच लागतो, मस्त. डोसा आणि धिरड्यामध्ये फरक असतो बरं. असं मी आता लहान नाही असं सांगायला. बरं तू खाऊन बघ. काय मम्मी अशी बोलते यार तू. एका साईडने छान झालं की आपण पलटवून घ्यायचं. एवढं छोटं? छोटे छोटे छान करायचे. तुम्ही बघू शकता आपलं धिरडं किती छान झालंय. अशाच प्रकारे आपण आणखी करून घेऊ. असे छान आपले धिरडे तयार आहेत. त्याला किती सुंदर जाळी आली आहे, तुम्ही बघू शकता. असे धिरडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय. थँक्यू.